नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गावातील सगळे लोक तर जानकीचा सयाजीरावांबरोबर लागलेला अटीतटीचा सामना पाहण्यासाठी ते शेतावरती जमा झालेले असतात. तर तेवढ्यात तिथे सयाजीराव सुद्धा येतात आणि गावातल्या बायकांना आलेलं पाहता सयाजीराव लगेच त्यांना म्हणतात की अरे वा, जानकीची हार पाहण्यासाठी अख्खं गाव जमा झालंय. तर सयाजीराव म्हणत असतात की मी इथे आलोय टाइमात, पण जानकी कुठे? तेवढ्यात लगेच तिथे सौमित्रची गाडी येते. सौमित्र तोऱ्यामध्ये तिथे एंट्री घेतो. सौमित्र सयाजीरावांसमोर येऊन उभं राहिल्यानंतर सयाजीराव आता सौमित्राला विचारतात, काय मग वकील साहेब, तुमच्या जानकी वहिनी कुठे? हरण्याच्या भीतीने घरात बसून राहिल्यात की काय? गावातील लोक सयाजीरावांच्या बोलण्यावरती आता हसत असतात आणि जानकीची सगळे खिल्ली उडवत असतात. मग आता सौमित्र सुद्धा तोऱ्यातच म्हणतो, नेमकं भीती कोणाला वाटते ना, हे खेळ सुरू झाल्यानंतर समजेल. सयाजीराव म्हणत असतात, आपण खेळ सुरू करण्याकरता आधी खेळाडू मैदानात हवा. मग त्याच्यानंतर सयाजीराव गावातील बायकांना म्हणतात, काय हो महिला मंडळ, काल तर शेतकऱ्याच्या भल्याच्या गोष्टी तुमच्या जानकी वहिनी खूपच तोऱ्यात सांगत होत्या. मग आज आहेत कुठं त्या? त्या काय नाही येणार, कारण त्या घाबरून घरातच बसून राहिल्यात. मग त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच तिथे जानकी येते आणि जानकी एकदम तोऱ्यामध्ये सयाजीरावांच्या समोर येते आणि मग त्याच्यानंतर जानकी त्यांना म्हणते, मी आली आहे इथे आणि ते सुद्धा एकदम वेळेमध्ये. तुम्ही आमच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांना भडकवताय ना, ही पैन जिंकून मी सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या बाजूने करणार आहे, कारण आमची बाजू खऱ्याची आहे. मग त्याच्यानंतर सयाजीराव जानकीला म्हणतात, किती तोऱ्यात म्हणते आमची बाजू, तुझी आणि तुझ्या नवऱ्याचीच ना, पण तुझा नवरा आहे तरी कुठं? तो नाही आला का तुझ्या बरोबर, का त्यानं तुझी साथ सोडली? आणि याच्यावरती सगळे गावातील लोक आता जानकीवरती हसत असतात. मग त्याच्यानंतर जानकी सुद्धा विचारांमध्ये पडते आणि तिला घडलेला प्रकार आठवू लागतो. म्हणजे आता तिला ऋषिकेशचं बोलणं आठवत असतं. रणदिवेच्या घरातली कुठलीही आणि कसलीही मदत आपल्याला नकोय, आणि तरी सुद्धा तुला ते करायचं असेल तर या कामात मी तुझ्यासोबत नसेल एवढं मात्र लक्षात ठेव. मग त्याच्यानंतर जानकीला हे सगळं आठवल्यानंतर जानकी आता सयाजीरावांना म्हणते, ऋषिकेश आणि माझं नातं हंगामी पीक नाहीये सयाजी काका. 12ही महिने बहर आहे आमचं नातं, आणि बियाणं पेरताना सोनच उगवेल असं आहे आमचं नातं. काही कारणास्तव ते नाहीयेत माझ्या बरोबर, पण मात्र त्यांची ताकद आणि त्यांचा आत्मविश्वास दोन्ही माझ्या बरोबर आहे. मग त्याच्यानंतर सयाजीराव आता जानकीला म्हणतात की म्हणजे तू एकट्याने शेत नांगरणार? आता सयाजीराव इकडे जानकीच्या मागच्या गावातील लोकांना म्हणतो की तुमची जानकी ताई खूपच जोशात आहे, एकटीने नांगर ओढणारे म्हण. सयाजीराव जानकीला म्हणत असतात की जमल का? त्याच्यावरती जानकी म्हणते की का नाही जमणार, शेतकऱ्याची बायकोय मी, दिलेला शब्द पूर्ण करणार, मी हे शेत नांगरून दाखवणारच. सयाजीराव आता म्हणत असतात, तोंडावरती पडली तर शेत नांगरणं हे इथपर्यंत ठीक आहे, पण शेत नांगरण्यासाठी बैल लागतात. कुठे आहेत तुमचे बैल? मग त्याच्यानंतर खरंच बैलांना येण्यासाठी खूप उशीर झालेला असतो आणि सौमित्र सुद्धा आता बैलांची वाट पाहत असतो. मग त्याच्यानंतर जानकी सयाजीरावांना म्हणते, अहो सयाजी काका, थोडा धीर धरा ना, येत आहेत आमची बैल. मग त्याच्यानंतर आता इकडे सयाजीराव म्हणत असतात की काही नाही हो, फक्त नाटकं आहे तिची, काल मारे जोरात पैंज लावली आणि आज नाटकं करतीये. जानकी म्हणत असते, नाही काका, मी कारण नाही देते, मी शब्द दिला आणि तो सुद्धा प्रामाणिकपणे निभावणार आहे, आणि जरी बैल नाही आले ना तरी सुद्धा मी एकटी हे शेत नांगरू शकते. तर मग आता जानकीचं हे कॉन्फिडंटली आणि फुल बोलणं पाहता गावातील लोक सुद्धा एकदम गर्वाने तिच्याकडे बघत असतात आणि सौमित्र सुद्धा खूपच आश्चर्याने जानकीकडे बघत असतो. पण मात्र जानकीचं हे बोलणं सयाजीरावांच्या मागच्या लोकांना खोटंच वाटतं आणि ते सगळे लगेच आता जानकीच्या बोलण्यावरती हसायला लागतात. मग आता एक गावातील लोक जानकीला म्हणतो की काय एकटीने करणार का? आता तुम्हा एसीत फिरणाऱ्या लोकांना शेती म्हणजे काय पोरखेळ वाटला का? शेतकऱ्यांविषयी संघर्ष करण्यासाठी शेतकरी व्हावं लागतं, आणि नांगराचं वजन किती आहे हे तरी माहिती का तुम्हाला? यांच्या तर बैलाचा सुद्धा पत्ता नाही आणि निघालेत आमच्या शेतकऱ्यांची लढाई लढायला. आता जानकी शांतच राहते, ती काहीही बोलत नाही. तेवढ्यात लगेच तिथे गुलाबदादा येतात आणि म्हणतात की मी आलोय बैल घेऊन, आणि लगेच आता शेतामध्ये बैल आणली जातात. ते पाहता जानकी खूप खुश होते आणि आता इकडे सयाजीरावांना म्हणते की बघा सयाजी काका, आलेत आमची बैल, हा माझा सर्जा आणि माझा खंड्या. मग त्याच्यानंतर जानकी गावातील लोकांना म्हणते की मी म्हणत होते ना, माझ्यावरती विश्वास ठेवा, आता पैस आपणच जिंकणार आहे. मग त्याच्यानंतर आता इकडे गुलाबदादा जानकीला म्हणत असतात, वहिनीसाहेब थोडासा यायला उशीर झाला, माफ करा. त्याच्यावरती जानकी आता म्हणते, ठीक आहे जाऊ द्या, रात्री काढलेला चारा त्यांना घातला ना? त्याच्यावरती गुलाबदादा म्हणतात की हो, चांगली जोगून आणली आहे. सौमित्र म्हणतो, आता हे बैलच दाखवून देतील की शेतकऱ्यांचा इमान काय असतो. सौमित्र आता सयाजीरावांना विचारतो, काय मग सयाजी काका, करायची का सुरुवात? याच्यावरती सयाजीराव सुद्धा हो हो बोलतात.
त्याच्यानंतर सौमित्र आता जानकीला म्हणतो, वहिनी बघ, शेत नांगर सगळंच आहे आपल्याकडे. हे सगळं तुझंच आहे, मी आलोच. मग त्याच्यानंतर जानकी विचारते, कुठे चाललात? याच्यावरती सौमित्र म्हणतो की तू माझी काळजी नको करू, तू सुरुवात कर. आणि सौमित्र आता तिकडून निघून जातो. त्याच्यानंतर जानकी आता कसून कमरेला पदर कोसते आणि लगेच आता इकडे शेतामध्ये उतरते. सयाजीरावांच्या मागची लोक जानकीकडे आश्चर्याने बघत असतात, पण मात्र जानकीच्या मागची लोक जानकीवरती खूपच खुश असतात. त्याच्यानंतर ऋषिकेश आता घरी एकटाच विचार करत बसलेला असताना तेवढ्यात लगेच दाराशी सौमित्रची गाडी येते. ऋषिकेश सौमित्रला पाहतो आणि आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतो. सौमित्र ऋषिकेशच्या समोरून उभा राहतो. तर मग ऋषिकेश आता इकडे सौमित्रला म्हणतो की जानकी नाहीये घरात. ऋषिकेश घरामध्ये निघून जाऊ लागतो, पण मात्र सौमित्र म्हणतो की दादा, मी जानकी वहिनीला नाही, तुला भेटायला आलोय. आज मला तुझ्याशी बोलायचंय. पण मात्र ऋषिकेश म्हणतो की मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये, तुझा आणि माझा काहीही संबंध नाहीये. ऋषिकेश लगेच आता रागातच दरवाजा बंद करून घेतो. आणि मग त्याच्यानंतर सौमित्र आता बाहेरून ऋषिकेशवरती ओरडत म्हणतो, माझ्याशी जरी नसला तरी जानकी वहिनीशी आहे ना. अरे दादा, आज मी तिच्यासाठी तुझ्याकडे आलोय. दादा अरे बघ ना, आज शेतामध्ये एकटीने ती लढाई लढतीये. हे बघ, ती सगळ्यांच्या हक्कासाठी शेत नांगरणार आहे आणि मला असं वाटतंय की तू तिथे असायला हवं. दादा, हवं तर तू माझ्यासाठी दरवाजा बंद कर, पण जानकी वहिनीसाठी तुझ्या मनाची दारं कायम उघडी ठेव. तिला असं एकटं नको पाडू. दादा प्लीज ऐक माझं. तर मग सौमित्रचं हे बोलणं ऋषिकेश सगळं ऐकून घेतो आणि मग त्याच्यानंतर दरवाजा उघडून बाहेर येतो. तर मग ऋषिकेश मोठ्याने ओरडत सौमित्रला म्हणतो की तुझं का ऐकायचं मी? हे बघ सौमित्र, तुझा आणि माझा काहीही संबंध नाहीये. जानकीची वकिली करण्यासाठी तू आज इथे आलाय, पण आम्हाला घराबाहेर काढताना काही तोंड शिवली होती का तुमची? सौमित्र आता म्हणू लागतो, दादा तेव्हा मी घरात नव्हतो, आणि मी जर घरात असतो ना, हे असलं काही होऊच दिलं नसतं. आणि मीच आपल्यातली दरी मिटवणार आहे. आणि तुला माहिती आहे का दादा, मी तुला घरी परत नेण्यासाठी आलो होतो ना रे. मग ऋषिकेश आता म्हणत असतो, अरे वा, हे भारी आहे. तुझी आई आम्हाला जखमा देणार आणि तू त्याच्यावरती मलम लावणार. सौमित्र आता म्हणत असतो, हे बघ दादा, असं नको बोलू, ती तुझी सुद्धा आई आहे. पण मात्र ऋषिकेश म्हणतो की ती माझी आई होती, पण आता अजिबात नाहीये. त्या घरामध्ये जी कोणी आहे ना, ती सुमित्रा रणदिवे. अरे त्यांनी तर त्यांच्या सावत्र मुलाला घराबाहेर काढून आधीच सगळे संबंध तोडलेत. त्याच्यामुळे सौमित्र सुमित्रा रणदिवे, तुम्ही तुमचं सुखाने जगा आणि आमचं आम्हाला सुखाने जगू द्या. ऋषिकेश आता सौमित्र समोर हात जोडत असतो आणि ते सगळं पाहता सौमित्रला खूप वाईट वाटतं. मग त्याच्यानंतर जानकी आता तिची लढाई लढण्यासाठी एकदम तोऱ्यातच शेतामध्ये उतरते. सगळे लोक आता जानकीकडे बघत असतात. इकडे जानकीकडे पाहता सयाजीरावांना आणि तिच्या मागच्या लोकांना खूपच हसू येत असतं. जानकी आता सर्जा आणि खंड्याला म्हणते, सर्जा, खंड्या ऐका, आजचा दिवस आपला आहे आणि आपल्याला ही पैन जिंकायची आहे. माझी साथ द्याल ना? जानकी आता खूपच मस्त मजेत नांगर सुरू करायला सुरुवात करते. पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या जानकीला ओरडत थांबून घेते. ऐश्वर्या जानकीच्या समोर येते. तर मग जानकी ऐश्वर्याला म्हणते, चांगल्या कामाला सुरुवात करायची आणि तू त्याच्यामध्ये खोडा घालणार नाही, असं कधी होणारच नाही. ऐश्वर्या आता म्हणते की काही गोष्टींची तुला मी आठवण करून द्यायला आले. एकदा आई असं म्हणाल्या होत्या की दुसऱ्याच्या दारातली फुलं चोरून स्वतःच्या दाराच्या देवाची पूजा करायची नसते. तू तर आमच्याच प्रॉपर्टीच्या जोरावरती आम्हालाच कशी काय मात द्यायला निघालीस ग? तर मग जानकी म्हणते, आमची प्रॉपर्टी? अगं ती पैंज माझी, ती जिंकण्याची धमक माझी. आणि कशी काय ग तुमची प्रॉपर्टी? आणि तू ज्याला आमची प्रॉपर्टी म्हणतेस ना, ते शेत मला सख्ख मानणाऱ्या माझ्याच दिराचं आहे, म्हणजे ते माझंच. आणि ऐश्वर्या म्हणते, बरं ठीक आहे, मग बैल कोणाचे आहेत? अगं हे बैल तर आता तुझे नाहीयेत. जानकी अच्चूने आणि ऐश्वर्याकडे पाहत असते आणि ऐश्वर्या आता जानकीला म्हणते, हे बैल तुझे नाहीयेत, ते आमचे आहेत. सारंग पुरुषोत्तम रणदिवे आणि ऐश्वर्या सारंग रणदिवेचे आहेत ते बैल. आणि ही ऐश्वर्या सारंग रणदिवे सगळ्यांसमोर हे तुझे बैल आहेत ना, ते काढून घेतीये. तर मग आता ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं पाहता जानकीला सुद्धा काय बोलावं काहीही समजत नाही. मग इकडे दुसरीकडे ऋषिकेश सौमित्रला म्हणत असतो की आमच्या घरामध्ये पुन्हा पुन्हा येऊ नका. मग आता इकडे सौमित्र म्हणतो, बरं ठीक आहे, तू आमच्या विरोधात आहेस, पण मात्र जानकी वहिनीचं काय? अरे तिने कायम तुला साथ दिलीये, कायम तिने फक्त तुझ्या बाजूनेच विचार केलाय. आणि जे जे तू सहन केलंयस ना, ते तिने सुद्धा सहन केलंय. आणि तरी सुद्धा ती ही लढाई लढतीये फक्त तुझ्यासाठी. दादा अरे ती एकट्याने शेत नांगरायला निघालीये आणि तरी मला असं वाटतंय की तू तिच्या बरोबर असावं. ते शेत माझं आहे ते महत्वाचं नाहीये. आत्ता फक्त एवढं महत्वाचं आहे की जानकी वहिनीचा लढा. हे सगळं फक्त तुझ्या सन्मानासाठी चाललंय आणि दादा प्लीज जानकी वहिनीच्या पाठीशी उभं राहा. ऋषिकेश आता फक्त शांतपणे सौमित्रचं ते सगळं बोलणं ऐकून घेतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती विचार सुद्धा करत असतो. सौमित्र ऋषिकेशला सांगत असतो, कारण शेवटी जानकीच्या नावामागे कायम ऋषिकेश हेच नाव लागतं.
चल येतो मी, पण तू मात्र नक्की ये. सौमित्र आता ऋषिकेशचे डोळे उघडतो आणि तिकडनं निघून जातो. पण मग आता सौमित्रचं हे सगळं बोलणं ऋषिकेशला सुद्धा एकदम बरोबर पटलेलं असतं. इकडे दुसरीकडे ऐश्वर्या जानकीला म्हणते की काय ग, काय झालं? बैलांसारखं तुझ्या सुद्धा तोंडाला फेस आला का? अगं जानकी, नुसतं आडनाव रणदिवे लावून ना कोणीच मिरवू नाही शकत. त्याच्यासाठी सत्ता हातात असायला हवी आणि ती सत्ता माझ्या हातात आहे. ऐश्वर्याच्या हातामध्ये नानांच्या व्हीलची कॉफी असते आणि त्याच्यामध्ये ऐश्वर्या सांगत असते की स्पष्ट लिहिलंय, याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की फक्त शेती आणि शेतीतून मिळणारं उत्पन्न हेच फक्त तुझ्या त्या सख्ख्या दिराच्या म्हणजेच की सौमित्र भाऊजींच्या नावावरती आहे. बाकी कुठलाही पैसा अडका ना प्रॉपर्टी, बाकी कुठलीही गोष्ट ना त्यांच्या नावावरती आहे. आणि या सगळ्यावरती फक्त सारंगचा अधिकार आहे. ऐश्वर्या आता इकडे दादागिरी करत म्हणते की काय रे गुलाब, काय माझं नाव? त्याच्यावरती गुलाब अडखळत अडखळत सांगतो की ऐश्वर्या सारंग रणदिवे. मग ऐश्वर्या म्हणते एकदम करेक्ट, आणि मी तुला सांगते की हे बैल मी तुला मिळूच देणार नाही. इकडे ऐश्वर्याने असा खोडा घातलाय ते पाहता जानकीच्या मागचे लोक ते खूप घाबरून गेलेले असतात. पण मात्र सयाजीरावांना व त्यांच्या लोकांना खूपच आनंद झालेला असतो. ऐश्वर्या आता गुलाबदादाला म्हणते की ए बैला, हे बैल घे आणि मागे बांध चल. ऐश्वर्या गुलाबदादांवरती ओरडत म्हणत असते, काय रे तू हिची काय बाजू घेतोयस? तू विसरलास का तू अजून सुद्धा आमच्याकडे नोकरी करतोस ते? चल मग आत्ताच्या आत्ता हे बैल घे आणि निघ इकडनं. मग आता ऐश्वर्याच्या बोलण्यामुळे जानकी सुद्धा काही बोलत नाही, ती सुद्धा शांतच राहते. मग जानकी सुद्धा गुलाबदादांना खुणावत सांगते की जा बैलांना घेऊन. जानकी सुद्धा आता लगेच बैलांवरनं प्रेमानं हात फिरवते, त्यांचे आशीर्वाद घेते. बैल तिकडनं हलायलाच तयार नसतात, पण मात्र जानकी बैलांच्या कानामध्ये काहीतरी सांगते आणि मग त्याच्यानंतर बैल सुद्धा शांतपणे गुलाबदादांबरोबर तिकडनं निघून जातात. मग आता गेल्यानंतर ऐश्वर्या लगेच जानकीला विचारते, काय ग, हे बैल जागचे हलत सुद्धा नव्हते, काय सांगितलंस तू त्यांच्या कानात? जानकी सांगते की जे काही झालं त्याच्यामध्ये तुमची काही चुकी नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही जा. जी पैंज लागली आहे ती आपणच जिंकणार आहे हे सांगितलं. मग जानकीचं हे बोलणं पाहता ऐश्वर्या आता तिच्यावरती लगेच मोठ्या मोठ्याने दात काढायला लागते. ऐश्वर्या आता बेस्ट ऑफ लक बोलते आणि ती सुद्धा हसत तिकडनं निघून जाते. त्यानंतर आता इकडे घरी ऋषिकेशला सगळं जानकीचं बोलणं आठवत असतं आणि त्याचं मन काय घरी राहतच नसतं. ऋषिकेशला जानकीचं बोलणं आठवत असतं की आपण एक टीम आहे, आपल्याला आपल्याशिवाय दुसरं कोणीही तोडू नाही शकत हे माहिती आहे तुम्हाला. ऋषिकेशने आता त्याच्या दाराला लागलेली ती रणदिवे परिवारची पाटी पाहतो आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेशला जानकी आणि त्याच्यामध्ये घडलेले एकदम गोड गोड क्षण आठवू लागतात. जेव्हा ऋषिकेश कुस्तीच्या सामन्यामध्ये उतरला होता तेव्हा ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पावडर टाकल्यानंतर सुद्धा जानकीने कशा पद्धतीने ऋषिकेशला जिंकून दिलं हे सगळं आता ऋषिकेशला आठवत असतं. ओवी हॉस्पिटलमध्ये असताना कशा पद्धतीने जानकीने ओवीचा जीव वाचवला हे सुद्धा ऋषिकेशला आठवत असतं. ऋषिकेश तिकडनं जाऊ लागतो, पण मात्र तेवढ्यात त्याला एक जानकीचं बोलणं आठवतं. म्हणजेच की जेव्हा पैसे मागण्यासाठी जानकीने सुमित्राला फोन केला होता तेव्हा सुमित्रा जानकीला म्हणाली होती की तू माझ्यासाठी मेलीस, परत मला फोन करू नको नाहीतर तुला ओवीची शपथ, असं म्हणाले आई मला. ऋषिकेश जे शांतपणे बसवतो तेव्हा त्याला ओवीचं बोलणं आठवतं की मी आजीला भेटायला गेले होते, पण मात्र ऐश्वर्या आंटीने माझा हात पकडून मला घराच्या बाहेर काढलं. ऋषिकेशला आता ते सगळं बोलणं आठवतं, त्याचा खूपच मोठा संताप होत असतो. त्याला आता जानकी आणि त्याचं बोलणं आठवतं, ज्यांनी आपल्याला अन्नासाठी तरसवलं त्यांच्याकडनं तू शेत उसणं घेतलंस. जानकी ऋषिकेशला म्हणते की का नाही घ्यायची मी त्यांची मदत, कुटुंब आहे ते माझं. पण मात्र ऋषिकेश म्हणतो या कामामध्ये मी तुझ्या बरोबर नसेल एवढं मात्र लक्षात ठेव. त्याला आता सौमित्रचं बोलणं आठवत असतं की दादा, अरे ती एकट्याने आज शेत नांगरायला निघालीये आणि मला फक्त असं वाटतं की तू तिच्या सोबत असायला हवंस, तिच्या बरोबर आणि तिच्या बाजूने. ऋषिकेश आता तिथे बाहेर बसलेला असतो, त्याच्या पायाला चटके लागतात. तर मग ऋषिकेश लगेच आता स्वतःशीच विचार करत असतो की जानकी सुद्धा तिथे उन्हात शेत नांगरत असेल आणि आता तिला सुद्धा ऊन लागत असेल. नेमकं मी आता काय करू? मेंदू सांगतोय की जाऊ नको, पण मात्र मनाचं मला काय ऐकायचं नाहीये. पण नेमकं ऋषिकेशला काय करावं काहीही कळत नसतं. मग त्याच्यानंतर आता ऋषिकेश लगेच घरामध्ये जातो आणि दरवाजा बंद करून घेतो. इकडे दुसरीकडे ऐश्वर्या बाईला घेऊन गेलेली असते. तर मग सयाजीराव लगेच जानकीची खिल्ली उडवत तिला विचारतात की कशी करणार आहेस ग तू शेती? नाही तुझ्याबरोबर ना तुझा नवरा, ना बैल, ना ट्रॅक्टर. आता सांग ना कशी करणार आहेस तू शेती? जानकी आता पूर्ण हिमतीने बोलते की मी आहे ना, आणि माझी ही माती. जानकी आता शेतातली माती घेते, कपाळावरती लावते, आशीर्वाद घेते आणि सयाजीरावांना सांगते की ही आहे माझी आई. ना माझी माती मला पडू देणार, ना मी मागे हटणार. हा प्रश्न माझ्या मान अपमानाचा नाहीये, माझ्या शेतकरी बांधवांच्या पोटापाण्याचा आहे.
आणि तो प्रश्न मी सोडवणार. तर तिथे ऐश्वर्यासुद्धा असते आणि ऐश्वर्यासुद्धा आता जानकीचा तो सगळा प्रकार पाहता तिच्यावरती हसत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी आता एकटीच शेती करायला लागते. जानकी आता नांगर आपल्या खांद्यावरती घेते आणि शेत नांगरू लागते. जानकीची झालेली अवस्था पाहता गावातील बायका म्हणत असतात, "जानकी बहिणी, ऐका माझं, सोडा तो नाद." जानकीचा पाय सटकतो, जानकी खाली पडायला लागते आणि नांगर आता जानकीच्या अंगावरती पडणार तेवढ्यात लगेच तिथे ऋषिकेश येतो आणि तो सुद्धा जानकीला बरोबर साथ देतो. जानकी ऋषिकेश दोघे बरोबर मिळून आता ते शेत नांगरतात. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.